सरकार येणार आणि ते बहुमताने येणार. 200च्या पार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील. तुम्ही मुख्यमंत्री होणार का? तुमची इच्छा आहे का? बघा, आता मला महाराष्ट्र वाचवणं हा आमच्यासाठी प्रत्येकाला कर्तव्य आहे. महाराष्ट्र गुजरातला विकला जातोय, महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला जातोय आणि एक है तो सेफ है हा जो प्रधानमंत्र्यांचा जो नारा होता त्याचा उल्लेख राहुलजींनी त्याचा स्पष्ट केलेला आहे की फक्त सेफ म्हणजे तिजोरी, या राज्याची तिजोरी फक्त अडाणीसाठीच सेफ आहे, अशा पद्धतीचं परवा राहुलजींनी ती भूमिका मांडली. आणि नरेंद्र मोदींचंही सुद्धा जी मानसिकता होती, जी शेतकरी विरोधी आहे, ती तरुणांच्या विरोधात आहे, महागाई वाढून गरिबांना बर्बाद केलेलं आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची भूमिका स्पष्ट महाराष्ट्रामध्ये आहे. आणि भाजप हे महाराष्ट्र सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र विकता, ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधला बदलाव जो आहे तो महाविकास आघाडीच्याच बाजूने आहे. बिटकॉइन संदर्भात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली काल. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुधांशु चतुर्वेदी यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही बिटकॉइनचे पैसे जे आहेत ते इलेक्शन्स मध्ये वापरताय. रवींद्र चव्हाण पाटील जो नावाचा व्यक्ती आहे तोतिया IPS आहे. आपल्या सगळ्यांनी सांगितलं की मी IPS आहे, होतो, रिटायर झालो, पण तोच तोतिया IPS निघाला. भाजप आणि जो सुधांशु त्रिवेदी भाजपचा प्रवक्ता, ज्यांनी ज्या पद्धतीने ते ऑडिओ ज्या पद्धतीने दाखवले गेलेले आहेत, आता त्याच्यात माझा आवाजच नाही. सगळेजण माझा आवाज ओळखतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. माझा देशातही आवाज आहे, नरेंद्र मोदींनाही माझा आवाज पाठ आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जसा तोतिया IPS आणला तसं हे तोतियागिरी निवडणूक हारण्याच्या कारणानं भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे का, हा प्रश्न. आणि तुम्ही बघा, सोशल मीडियावर सगळेजण त्यांना हसतात आहे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोल भाजपवर होते आहे. नाना पटोले शेतकरी आहे, शेतकरी राहील आणि इतके वर्ष राजकारणामध्ये राहिलं, तर मला खरं तर हे बिटकॉइन हा शब्दच मला माहिती नाही काय व्यवहार होतात, पण मला भाजपने त्या लाईनमध्ये आणून ठेवलं ते मला बरं वाटतं. कधी कधी मी मला कधी कधी वाटतं की मी फार श्रीमंत झालेलो आता, त्याच्यामुळे मला बिटकॉइनच्या लाईनमध्ये ह्या लोकांनी आणलेलं. पण हे भारतीय जनता पार्टीचे त्यांचा जो नर्वसपणा आहे, निवडणूक हारण्याची जी स्थिती आहे, आणि आपण पाहिलं की अमित शहानी सभा घेणं बंद करून टाकल्यात, मोदीजी तर देशाच्या बाहेरच चालले गेलेत. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती महाराष्ट्रात आहे ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील, अशा पद्धतीचं चित्र आज आहे. भंडारात प्रेमसागर गणवीरनं तुमच्यावर आरोप केलेला आहे. ते करू देणार, ते चालत राहते. आपण आता राष्ट्रीय पातळी पुढे गावात आणते. मला आपसे जानना चाहेंगे कि आज महाराष्ट्र में चुनाव है और चुनावों को लेकर के महाविकास आघाड़ी किस प्रकार से जो है एक्सपेक्ट कर रही है रिजल्ट्स, कितना प्रतिशत मतदान जो है कांग्रेस पार्टी को मिल सकता है और क्या कांग्रेस पार्टी की सरकार